लेमन स्क्वीझरच्या साहाय्याने आज आपण मोदक बघणार आहोत। यासाठी आपण 2 चमचे इतकी खसखस घेतलेली आहे एका जाड बुडाईच्या कढईमध्ये आणि याला आपण थोडीशी भाजून घेणार आहोत। यामध्ये आता आपण 1 वाटी इतका खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। हे सुकलेलं खोबरं आहे। 8 ते 10 दिवस हे मोदक अगदी व्यवस्थित टिकतात, जराही खराब न होता। तेव्हा तुम्ही एकदाच हे मोदक बनवून गणपतीच्या काळामध्ये ठेवू शकता। खोबरं छान खरपूस भाजल्यानंतर यामध्ये पाऊण कप इतकी आपण पिठी साखर घातलेली आहे। तुम्ही अगदी 1 कप इतकीच पिठी साखर देखील घालू शकता। आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे एक मोठी परात घेतलेली आहे। त्यामध्ये आपण 1 वाटी इतका मैदा घेतलेला आहे, 1 वाटी इतकं रवा घेतलेला आहे आणि 2 ते 3 चमचे आपण तेल जे आहे ते कढल्यामध्ये घेऊन त्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि हे कडकडीत गरम तेल आपण मोहन म्हणून या पिठामध्ये घालणार आहोत। पिठामध्ये घातल्यामुळे आपले हे मोदक खुसखुशीत अगदी होण्यासाठी मदत होईल। तर सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून हाताच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट अशी कणिक ही मळून घ्यायची आहे। खूप पण घट्ट आपल्याला ही कणिक मळायची नाही, कारण थोड्या वेळाने रवा त्याच्यामध्ये फुलतो आणि कणिक ऑटोमॅटिकच घट्ट होते। कणिक छान एकजीव होण्यासाठी आपण छोटे छोटे तुकडे हे मिक्सरला फिरून पल्स मोडवर थोडं थोडं पीठ घालून आपण मिक्स करणार आहोत, म्हणजे आपली कणिक जी आहे ती मस्त अशी एकजीव होईल। ही एक छोटीशी ट्रिक आहे, बघा तुम्हाला वाटल्यास इम्प्लिमेंट करून बघा। मस्त लोण्यासारखं पीठ आपलं तयार होईल। त्यामुळे सर्व कणिक मी याच पद्धतीने मिक्स करून घेणार आहे। पीठ तयार झालेलं आहे। 15 ते 20 मिनिटासाठी याला आपण झाकून ठेवणार आहोत। आता याला आपण ठेवताना एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे हे पीठ सुकणार नाही आणि याचे छोटे छोटे गोळे आपण घेणार आहोत आणि याची आपल्याला एक मोठी लाटी लाटून घ्यायची आहे। मोठीशी लाटी लाटली म्हणजे याच्यापासून एकाच वेळी आपल्याला भरपूर असे मोदक तयार करता येतील। आता घरामधली कोणतीही एक मध्यम आकाराची वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या साहाय्याने आपण या पद्धतीने याचे गोल तयार करून घेणार आहोत आणि थोडीशी वेलची देखील आपण सारणामध्ये कुटून घालणार आहोत। आता मी दाखवणार आहे ती ट्रिक ज्याची तुम्ही वाट बघत आहात। आता इथे आपण हे लेमन स्क्वीझर घेतलेला आहे। याचा जो वरच्या भागाचा जो होल आहे या भागाचा आपल्याला उपयोग करायचा आहे। यामुळे काय होईल, आपले सर्व मोदक जे आहेत ते अगदी एकसारख्या आकारामध्ये तयार होतील। अगदीच तुमच्याकडे लेमन स्क्वीझर नसेल तर याच आकाराची छोटीशी वाटी असेल त्याच्यामध्ये तुम्ही ही पारी अशी ठेवू शकता आणि मधल्या भागात जितका खोलगट भाग असेल तेवढ्या भागामध्ये आपल्याला इथे सारण भरून घ्यायचं आहे। याने काय होईल, सारण अजिबात कडेच्या बाजूला चिकटत नाही आणि वरच्या बाजू ज्या आहेत त्या सील होण्यासाठी मदत होते। त्याचप्रमाणे आपला मोदक ज्यावेळी आपण तळताना तेलामध्ये घालतो त्यावेळी तो अजिबात उमलणार नाही आणि या पद्धतीने आता कळ्या पाडून आपल्याला हा मोदक तयार करायचा आहे आणि वरच्या बाजूने त्याला सीलसुद्धा करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं आलेलं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे मोदक खाताना आपल्याला पीठ अजिबात तोंडामध्ये लागत नाही आणि आपला मोदक हा चवीला अगदी छान लागतो। एक जरी मोदक खाल्ला तरी अगदी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल। तेव्हा याच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। आता आपण तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत। छान गोल्डन ब्राऊन रंगाचे मोदक झाले की आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे आहेत। तुमचा आवडता मोदकाचा प्रकार कुठला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तळणीचे, उकडीचे की गव्हाचे, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन।